ताई, ए ताई, तायडे, ताई, 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 कुठं जायचंय तुला? आम्हाला भेटायचं ना तुला का घरला जायचंय? हा चल चल मी सोडतो. अगं चल मी सोडतो. हा घरला जायचंय ना? हा चल चल. अगं मी सोडतो तुला. चल चल. हा आबाकडे जायचंय ना? अगं मी सोडतो तुला घरी. हा चल चल. हा चल. अगं चल मी सोडतो तुला. तुला घरी जायचंय का ना? आम्हाला भेटायचंय का ना? चल मी सांगतो तुला, काळजी करू नको. चल अगं मी आहे ना. आम्हाला भेटायचं ना तुला, घरला जायचंय. हा ये 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 वा, ये ये ए विजय सुरेश, इकडे इकडे. आमच्या ताईला पाहिलं का कुठे? नाही बुवा. कुठे गेली असेल ताई? ताई कुठे गेली असेल? ताई, ताडे मी आलो.
ताई आपली भेटली का ती? कुठे असेल ती? मला फार भीती वाटते हो. तिला तिला ना घर माहिती ना तिला दारचं माहितीये. कुठे गेली असेल हो? अगं तू एवढी का काळजी करते? अगं विजय गेलाय तिला शोधायला पण आणि गावातली सगळी लोक ओळखतात तिला. कोणाला कुठे दिसले तर कोणतरी घेऊन येईल. आणि हे बघ तू अशी घाबरलीस ना तर आबा खूप घाबरतील. तू शांत राहा ग. पण तुम्ही शांत राहा, सगळं व्यवस्थित होईल. मी सांगतोय ना तुला. चल चल. आपण तिला नीट चल शोधली गं. का नाही तुम्ही? विजय ताई अरे कुठे भेटली ही? हे काय झालं हिला? काय लागलं? मातीत पडली का? आज चल ना तू. अरे पण सांग ना काय झालं हे? अरे कुठे कुठे भेटली तुला ही? आज चला म्हणतो ना. अरे तू बोल ना सांग विजय. आज चला ना आधी. अरे 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 काय सांग ना सांगते की झालं नाही? ते? काय अरे विजय, बोल ना. अवस्था झाली? अरे तुझं काय तोंड बंद ए, का विजय. तुला? अरे बोल ना ए काहीतरी. बाबा काय झालं? विजय अरे हा काय बोलतच नाहीये. अहो तुम्ही तरी विचारा ना ताई. तुझ्या पाया पडते रे. बोल आबा आबा तुम्ही तरी विचारा ना ताई. अरे सांग ना काय झालं ते. काही सांगण्यासारखं असेल तर सांगेल ना बाबा. ताई लागलं किती. हिला शोधत शोधत जोशींच्या वाड्याच्या इथपर्यंत गेलो. वाड्यात या अवस्थेत होते. पळाला साला. तेव्हा हे पाप माझ्यामुळे घडलं. मेली अवदसा. अगं जन्मताच मेली का नाही? तो तो आपल्याच गावातला होता की सांगितलं ना पाहिलं म्हणून. भगवंता तळतळ ठो मेल्याचा 7 पिढ्या नरकात जातील त्याच्या. सुनबाई या तिला आंघोळ तरी घाल. बघ कशी घाण झाली ती. मी नाही घालायची. शिडी पडू देत तिला. या अमावस्येला ताईच्या अंगावर नारळ उतरून टाका. अंगावरून कशाला? कपाळावर फोडा. कायमचा कपाळ मोक्ष होईल मेलीचा. आपले भोग सुनबाई ते भोगावेच लागतील. कुणाला चुकलंय? तुला तरी काय कळते यातलं? बाबा आपण पोलिसात जायचं. बाबा मी तुमच्याशी बोलतोय. ऐकलंय सर. मग मग तुम्ही काहीच करणार नाही आहात? आता करण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. बाबा ताई मतिमंद आहे हा काही तिचा दोष नाहीये. आपल्यावर अन्याय झालाय. त्या अन्यायाविरुद्ध आपण दाद मागायची का असं शंडासारखं बसून राहायचं? विजय आपली ताई अशी आहे म्हणून आपण हे सगळं सहन करायचं. अशानं समाजातल्या अशा प्रवृत्ती वाढत जातील. अरे खड्ड्यात गेला तुझ्या प्रवृत्ती. समाज सुधारायचा ठेका नाही घेतलाय मी. आपल्या आपल्या बदनामीचा विचार केलाय. बाबा किती दिवस आपण लोकांना घाबरायचं? किती दिवस आपण दुसऱ्यांसाठी जगायचं? मग आपणच आपली लक्तरं काढून लोकांना द्यायची.
जे भोगतंय ते काय कमी आहे? मुलांनो, मी काय म्हणतो, हा वाडा विकून टाकून आपण दुसरीकडेच राहायला जाऊ, म्हणजे सारेच प्रश्न मिटतील. त्याने काय होणार आहे आबा? परिस्थिती बदलणार आहे का? या प्रवृत्ती संपणार आहेत? त्या तिथेही असतील. तुम्ही पोलीस स्टेशनला येणार आहात की नाही? नाही. ठीक आहे, मग मी एकटाच जातो. आम्हाला विचारलं तर काही घडलंच नाही म्हणून सांगू. आबा तुम्ही तरी त्यालाच घेऊन जा बाबा. अलीकडे ही धावपळ सहन होत नाही. आई, तुझ्या मुलीवर झालेला अन्याय तू सहन करू शकतेस? कुठली आई सहन करेल? आई मुलीला जीवापलीकडे जपत असते. स्त्रीत्व काय ते आईलाच माहीत असतं. हो ना? हो नाही? मग चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. त्याने काय होईल? गेलेलाच परत येईल. ही तुझी मुलगी चांगली असती तर असाच विचार केला असतास का तू? अरे समाज समाज समाज, किती विचार करणार आहात तुम्ही समाजाचा? समाज, परंपरा, भीती सगळं खड्ड्यात घाला आणि चल माझ्या बरोबर. चल माझ्या बरोबर. बाबा, तुम्हाला शेवटचं विचारतो, तुम्ही येणार आहात की नाही? तुला सांगितलं ना एकदा नाही म्हणून. आमचे वडील म्हणून घ्यायची लायकी नाही तुमची. विजय, 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 मी जाणार म्हणजे जाणार. तुम्ही नाही आलात तरी. विजय, विजय, विजय मागे फिर. आबा, 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 आबा त्याला सांगावं. आबा, आबा, लता, लता, अगं तू तरी सांग ना ग त्याला. सांग ना. बघ बघ कशी घराची आबरू चौट्यावर काढायला निघालाय. अरे गरीबाला असते ती फक्त इज्जत. तीच तीच वेशेवर टांग म्हणावं.
म्हणजे आम्ही सगळे मरायला मोकळे. ए चिवड्या, हा सर. अरे 12 वाजून गेले यार. निकमबाईंना पाठव ना. हो साहेब, पाठवतो. ओ निकमबाई साहेब बोलवत्यात. येस सर. साहेब 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 कोण आहे? साहेब, माझ्या बहिणीवर काय झालं बोल की पटापट. कशाला आमचा वेळ घालवतोयस फुकट? हा माझ्या बहिणीवर बलात्कार झाला सर. बलात्कार? माझ्या बहिणीवर बलात्कार झाला सर. कुठे झाला? गावाबाहेरच्या पडक्या वाड्यात साहेब. कधी झाला? आजच साहेब. नक्की बलात्कार झाला का? म्हणजे नाही, हल्लीची तरुण मुलं राजी खुशीने मजा मारतात आणि मग भांड फुटलं अंगाशी आलं की बलात्कार झाला म्हणून कोकलत बसतात. ती तशी नाहीये साहेब. ती मतिमंद आहे साहेब. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब. आम्हाला न्याय हवाय साहेब. ती खूप निष्पाप आहे हो साहेब. मी तुमच्या पाया पडतो. निगडे, यांची तक्रार नोंदवून घ्या आणि नीट समजावून सांगा यांना. ठीक आहे साहेब. धन्यवाद साहेब. ती मुलगी कुठे? हा ते विजय, बाबा, पोलिसांना त्यांचं काम करू दे. काय ग, नाव काय तुझं? बोलता येत नाही तिला. शक्तीले नाव आहे तिचं. कुणी आय विटनेस? मुलीला मेडिकल चेकअप साठी हॉस्पिटलला न्यायचंय. तुमच्या घरातील कोणी बाई माणूस, म्हणजे आई सुद्धा चालेल, सोबतीला पाठवा. निकमबाई, येस सर. त्या मुलीचे कपडे ताब्यात घ्या येस सर. आणि तिच्या अंगावर काही खुणा असतील तर त्याची नोंद ठेवा. हा, चला रे. आपण मुलीचे वडील. घरात एवढी मतिमंद मुलगी असताना तिच्यावर बारीक लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला? हे कोण? माझे वडील. काय बाबा, काय घडलं त्या दिवशी? मी कीर्तनात रमलो. तांडेकर बुवाने तुकाराम महाराजांचा अभंग सुरू केला होता. मी त्यात रमलो आणि आणि केव्हा गेले मला कळलंच नाही. बरं, गावात तुमचं कोणाशी वैर? नाही, अहो, नाकासमोर चालणारी माणसं आम्ही. आम्हाला कोण कशाला वैरी असेल? साहेब, काही तपास लागेल ना? आमचे प्रयत्न चालू आहेत. हा मोरे, ते सगळं सामान ताब्यात घ्या आणि गाडीत बसा लवकर. चला.
आज हम यहाँ एक अबला नारी पर हुए बलात्कार का पर्दाफाश करने आए हैं। ये है सब्दुली, एक प्यारी सी मासूम बच्ची, मगर ऐसी बच्ची का बलात्कार हुआ है। समाज में आज बढ़ते हुए अत्याचार के खिलाफ हमें आवाज उठानी चाहिए। तो हमारे साथ है सब्दुली की माँ। ये सब होने के बाद आपको कैसे लग रहा है? क्या करने वाले हैं आप? बोलिए, जवाब दीजिए। ये रेप कहाँ पर हुआ था? इनकी खामोशी हमें सब कुछ बता रही है। शब्दुली, हाँ सब्दुली, बोलिए। हाँ बोलो हाँ, बेटा, बोलो। बोलो। कौन क्या था हुआ वो? था? कहाँ से क्या आया हुआ था? तुम्हारे साथ? बोलो, बोलो। आपको कहाँ लेके क्या गया तुम था उसे जानती सब्दुली? थी? उसका नाम क्या था? बोलो, वाकई रेप हुआ था तुम्हें? हाँ, हाँ। बोलो तो। हंसो हंसो हंसो, उधर देखो बेटा, हाँ, कैमरे की देखो तरफ उधर। देखो, हंसो। कैमरे की अरे तरफ। बस! हंसो। सर प्लीज असं रागवू नका. या प्रसंगाबद्दल तुमच्या काय भावना त्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर प्लीज सर त्या दिवशी काय घडलं कसं घडलं तुम्ही मला सांगू शकाल का? अरे परत परत तेच तेच काय सांगायचं तुम्हाला? नाही सर पण कधी कधी असं घडतं की मतिमंद मुलींवर बलात्कार घडवून त्यांची लग्न सुद्धा लावली जातात. काय म्हणायचं का तुला? काय म्हणायचं तुला? अहो साहेब असं रागावू नका. नसेलही पण कधी कधी सूड उगवण्यासाठी अशी प्रकरणं घडवली जातात. अरे बाप आहे मी तिचा, कसाही नाही. लेकिन सर, आपकी मतिमंद लड़की के ऊपर ये जो बलात्कार हुआ बस बस पण गप्प बस. अरे काय चाललं काय तुमच्या लोकांचं? चला जो शब्द उच्चारला की ऐकायला सुद्धा किळस येतो, तो शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा का उच्चारताय? बलात्कार बलात्कार बलात्कार. अरे माझ्या ताईचं माकड केलं तरी तुम्ही माकड. इकडे बघ तिकडे बघ, हसून काय दाखव, बोलून काय दाखव. अरे काय डोंबराचा खेळ वाटला तुम्हाला? अरे आमचं सोडा रे, पण या देवासारख्या पोरीची तरी कीव करा रे, कीव. नाही तुमचा धंदा होतो, पण तुमच्या या धंद्यामुळे आमचा तमाशा होतो. हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही निघा इकडनं, निघा. सर, एक प्रश्न आहे. अरे निघा रे सगळे. सगळ्याकडच्या बातम्यांसाठी काहीतरी मटेरियल असं वाटलं, काही जमत नाही. शब्दुलीची आई, शांत व्हा बघू. तुम्ही जसा धीर सोडला तर या घराला तरी कोण सावरे? तुम्ही शब्दुलीचा विचार करा. हं? तुमचा विजय तडफदार आहे. तो या अन्यायाविरुद्ध पावलं उचलतोच आहे. आम्ही सगळेच आहोत त्याच्याबरोबर. तुम्ही आता कणखर बना. या अन्यायाविरुद्ध आता आपण सगळ्यांनी लढायचं. हं? येते मी. अरे आमदार आले. काय मेहर, काय चाललंय? काय तुमच्या चॅनल पेमेंट वगैरे वाढवतं की नाही या वेळेला? तुमचं म्हणणं स्वतःचं काय आहे? नेमकं काय घडलं त्या दिवशी? नाही, आबा कीर्तनात रंगले होते. ही कधी उठून गेले कळलंच नाही आबांना. जेव्हा भेटले तेव्हा मी कीर्तनात रंगलो नसतो तरी वेळ आलीच नसती. साहेब, आपण आम्हाला मदत करा. आबा, अहो त्यासाठी तर मी आलोय. मला मुलीसारखीच आहे ही. फक्त कधी घडलं, कुठं घडलं, कोणत्या अवस्थेत सापडली ही, जरा काही तपशीलवार सांगितलं असतं तर बरं झालं असतं. किती गोड मुलगी आहे ही. काय म्हणावं या प्रवृत्तीला. फार त्रास झाला असेल नाही तिला?
काय करताय फोन दे फोन दे माणूस आहे की कोण माणूस एक नंबरचा चला बघून घेऊ याला सुद्धा. चला चला सर एक मिनिट सर घटनास्थळ पे इतनी तत्परता से आने का मतलब? अहो यायलाच हवं. ही घटना माझ्या मतदारसंघात घडलेली आहे. त्यातून अशा मुलीच्या बाबतीत जी मानसिकदृष्ट्या अपंग आहे खचलेली आहे. आता विरोधकांना वाटत असेलही की हे मतांसाठी चाललेलं राजकारण आहे, मतांचं नाटक आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा खऱ्या गुन्हेगाराला आम्ही पकडून देऊ तेव्हा या विरोधकांची तोंड बंद होतील. आणि तुम्हाला माहिती आहे मी आणि माझा पक्ष फक्त जनतेसाठी कामं करतो. याबद्दल आपलं काय मत आहे? पोरीचं फार वाईट झालं. माझा लढा समाजातील या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. माझ्या संस्थेचा तिला पूर्ण पाठिंबा राहील. समाजात तिला ताठ मानेनं जगायला लावीन मी. सर पुढचं पाऊल काय असणार? अर्थातच मुलीला न्याय मिळवून देणं. मॅडम चला 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 निघा निघा इकडून. काय इकडे काय इथे काय तमाशा आहे? चला चला आपल्या घरी चला. काय बघतो काय? चल 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 तिकडे. ये नमस्कार. कसा मी नंदनवन मतिमंद शाळेची शिक्षिका माधवी लिमये. बोला काय काम काढलंय? साहेब, आपल्याकडे विजयनी जी तक्रार नोंदवली होती त्याचं काय झालं? आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण कुठलाही वस्तुस्थितीजन्य पुरावा वाय विटनेस मिळत नसल्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळत नाहीये. साहेब तुमच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं तर आमच्यासारख्या सामान्य माणसाने जायचं कुठे साहेब? मला असं वाटतं साहेब अशा केसमध्ये तुम्ही एखादा नवीन मार्ग अवलंबून गुन्हेगाराला पकडू शकता. हो ना. हे बघ, मला माझं काम शिकवू नकोस. मी इतकी वर्ष झक नाही मारली डिपार्टमेंटमध्ये. साहेब, हेच उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकता. ओ बाई, ही तुमची शाळा नाही पोलीस स्टेशन आहे. एक तर 15 माणसांचा स्टाफ आहे, दिवसातून 50 तक्रारी येतात. मग काय आमच्या तक्रारी अशाच वाऱ्यावर सोडायच्या? हे बघा बाई, हो बघतोय सगळं बघतोय. तुमच्यासारखा फक्त पगारासाठी नोकरी करणारा माणूस आमच्यासारख्या सामान्यांच्या भावना काय समजून घेणार नाही. पण मी शांत नाही बसणार. मंत्रालयात जाईन, तुमची तक्रार करेन. अरे जा जा. मला शिकवायला आलेत. जो येतो तो साला मंत्र्यांचा धाक दाखवतो, पोलिसांचा धाकच उरला नाही. शब्दुलीला न्याय मिळालाच पाहिजे. शब्दुलीला न्याय. शब्दुलीला न्याय. मी मतिमंद शाळेची शिक्षिका लिमय आणि हा शब्दुलीचा भाऊ विजय. नमस्कार. सर, तुम्ही शब्दुलीबद्दल वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या असतीलच. 3-4 दिवस झाले तक्रार करून, पण अजूनही मेडिकल चेकअप शिवाय काहीही प्रगती झालेली नाही. साहेब, या प्रकरणात तुम्ही लक्ष घातलं तर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल साहेब. तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी एक प्रशासकीय जबाबदार अधिकारी या नात्याने मी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देतो. थँक्यू सर. थँक्यू सर. हीच का जागा ती? हो. पाटील, डोक्याला ताप आणलाय हो या केसनं. वर्ण ऑर्डर आली, लवकर तपास करा. बघा रे काय मिळते काय बघा. इकडे तू तिकडे शोध रे. या पाटील या. हो. देशभर मजा मारणार मजा मारतोय आणि आपल्याला त्रास होतोय उगाच. ए शाण्याची उड्या, पगार त्याचाच घेतोस ना? हे मात्र खरं आहे.
पाटील एक विचारतो, हा या मुलीचं चारित्र्य कसं आहे? चारित्र्य तर बरं आहे, पण ती पोरगी थोडीशी वेडसर आहे हो. हा, बाकी सर्व त्या मुलीचं छान आहे सगळं तसं. अच्छा अच्छा. हम्म. बघा कोण आहे ते, ओळखा ओळखा. बघ त्या दिवशीचा माणूस आहे का ह्याच्यात? नीट बघ. आहे काय बघ ना. बघ ना तायडे, तिकडे बघ. त्या दिवशीचा माणूस आहे कोणी? दा मी आहे. त्या दिवशीचा माणूस आहे का ह्याच्यात कोणी? अरे ती काय बोलणार, ती मतिमंद. काय बोलताय साहेब तुम्ही? मतिमंद म्हणून काय हिणवताय तिला तुम्ही? तिथं शब्दुली हे नाव सुद्धा आहे. ताडी बघ कोणी आहे का? ये सावकाश. साहेब काहीतरी प्रयत्न करा साहेब. हे बघा, भावनेच्या आहारी जाऊन काही करता येत नाही. तुम्ही वरिष्ठांचा दबाव आणता. काय करायचं आम्ही? तुम्ही कोणाला पाहिलं नाही, ही कोणाला ओळखत नाही, मग आरोपी कसा शोधायचा? काय एखाद्या निरपराध माणसाला तुमच्या समाधानासाठी बळी द्यायचं? काय करायचं का आम्ही? काहीतरीच. सावकाश. चल चल चल. झालं समाधान? हो, प्रयत्न केला तरी झालं. उद्या मंत्र्याकडे जाणार निवेदन घेऊन. आता कशाला आणखी तमाशा तो? तमाशा? हो हो, तमाशाच. अरे बाहेर तोंड दाखवलं तो जागा ठेवली नाही. चला, घरातून बाहेर पडताना कोण आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करून मग बाहेर पडावं लागतं. रातोरात हमखास कापणारी बातमी म्हणजे आमची ताई. धंदा केला या चॅनलवाल्यांनी सगळा. कुत्र्यासारखे वास काढत येतात आणि गरम मसालेदार बातमी छापून देतात. साधा विचार सुद्धा करत नाही आपण कोणाच्या भावनेशी किती खेळायचं. बरं, बातम्या तरी काय? वाचताना किळस येतो माणसाला, किळस. पण हे आंबट शौकीन लोक त्या बातम्या आवडीनं वाचतात आणि लोकांना वाचायला देतात. तो आमदार आणि त्याची ती समाजसेविका नुसतं सहानुभूतीचं नाटक करतात, नाटक. प्रश्न काय? तुमच्या मुलीला फार त्रास झाला असेल नाही? चला, हा काय प्रश्न आहे? अरे काय विचारायचं आहे तुम्हाला? कोणती शब्दुली हे बघण्याकरता ही उन्हाळ पोरं दारावर गर्दी करतात. वर्कशॉप मध्ये लोक नको नको ते प्रश्न विचारतात. चला, डोकं नुसतं सुन्न झालंय रे, सुन्न झालंय. बस, आता यापुढे मनस्ताप करायची इच्छा नाही आहे. माझी सहनशक्ती संपली आहे. यापुढे तुझं निवेदन आता बंद.